आज हा रत्नागिरी तालुक्याचा जनसागर, माझे शेतकरी संघटना, महिला मंडळ आणि ह्या कार्यक्रमासाठी आयोजित माझे मित्र आणि माझ्या कुटुंबातले, रेशमीताईच्या कुटुंबातले ॲडव्होकेट माझे या ठिकाणी सर्वोदय साहेब, आज आमच्या या ठिकाणी येणाऱ्या ताई होत्या ॲडव्होकेट, थँक्यू वडील सावले साहेब त्यासाठी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आयोजित केला. प्रथमेश गोंडकर साहेब, रोहा, श्रीवर्धन इथून आलेले रोशनजी पाटील साहेब, त्यांची संघटना पूर्ण. आई भवानी हे नाव आहेच माझ्या तोंडामध्ये, मुखामध्ये. सगळे महापुरुषांचं सत्कार केलाय, दीपोदर केलंय. परत सांगतात गैरसमज झालाय बेटकर साहेब. हा गैरसमज नाही झालेला आहे. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, माननीय उद्धवजी बाळासाहेबांची शिवसेना. आणि हे महाराष्ट्रामध्ये रोपटं लावलं, त्या शिवसेनाची आग झाल्याशिवाय राहणार नाही आणि वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा सर्वांनी. त्या माणसाला आमंत्रण केला जिल्ह्याचा संपर्क प्रमुखाचा. मग तो माणूस केवढा सामान्य असू दे, शेतकरी संघटनेतला असू दे, पण मी शेतकरी सामान्य संघटनेचाच आहे, संगमेश्वरचा. प्रथमेश गोंडकर साहेब 2 वेळा माझ्या घरी जाऊन आले, साहेब कार्यक्रमला या. आणि जे पहिला जर दिवा लावायचा असेल त्यावेळेला उपस्थित आमची जर नसेल, नंतर काय भाषणा करायची का टाळ्या डोपटायच्या? ह्या आमच्यासारख्याला शिवसेना काळा संपत नाही, आम्ही संपून घेणार नाही. पत्रकार साहेब तुम्हाला धन्यवाद देतो, सगळ्या पॉलिटिशियन अधिकाऱ्यांना देतो. आणि मी शेतकरी आहे आणि हे जे आज वादळ उठलेलं आहे, या आज उद्योगमंत्री असो, पालकमंत्री असो, हा रत्नागिरी तालुक्यातले साहेब, त्याने हा संपर्काच्या ज्या वेळेला आडवा ठेवला होता, विरोध केला होता, आता उत्पन्न केलेला आहे. माझ्या बांधवांनो, तुम्हाला, माझ्या बहिणी बंधवांनो, तुम्हाला एकच सांगतोय, हा जो सागर केलेला, या सागराला आडवा आपण सोपायला पाहिजे. तात्पुरते आपल्याला इथे जमा करायची नाही आहेत. आणि मी एक माणूस असा आहे म्हणून माननीय उद्धवजी बाळासाहेबांनी ठाकरेंनी मला बाजूला केलेलं होतं. पुन्हा मला 8 एप्रिलला घेतलं आणि 20 एप्रिलला मला जिल्ह्याचा संपर्क प्रमुख सर्वोदय साहेब मला बनवलेला आहे. आणि हे कोणासाठी दिलेलं आहे? सगळा बहुजन समाज, कुणबी समाज, ओबीसी समाजाला 9 तालुक्यात मान सन्मान दिलेला आहे. बाळासाहेबांचं 92ला मी डोक्यावर पाय ठेवलेला माणूस, बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवून काय केलेलं आहे? आज कुटुंबातला मी माणूस आहे. आज काय दिलं त्या माणसाला, सामान्य बेटकराला काय म्हणून संपर्क प्रमुख दिलेला आहे? रत्नागिरी जिल्हा पूर्ण 9 तालुके आम्ही हलवणार आहोत. आपल्याला मान सन्मान दिलेला आहे. उद्याच्या येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद काही असू दे, हे आपण सगळं घडवणार आहे. म्हणून 2 खेळाडू आपल्या समोर आज एकत्र 20 वर्षात आलेले आहेत. याचा सगळ्यांनी अभ्यास करा. अरे ही जमीन काय कोणाच्या बापाची नाही, त्या कुणबी समाजाची आहे, ओबीसी समाजाची आहे. लक्षात ठेवा. आता कोण उद्योगमंत्री झाले, पालकमंत्री झाले असतील, विरोध केला होता, पुन्हा त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. आई बहिणींना माझी एकच विनंती आहे, कोणाला बली पडायचं नाही. आपली जागा कोणाला हडपडा करायची, द्यायची नाही. आता बघा, सांगितलं साहेबांनी, त्या परशुराम लोट्यामध्ये काय परिस्थिती झालेली आहे. लोकांनी आश्वासनं दिली, आम्ही तुमच्या मुलाला कामाला लावू, आम्ही तुम्हाला कुठेतरी पैसे देऊ. अजून काही दिलं नाही. खरकडं पाणी सगळं सोडलेलं आहे खाली लोकांच्या दारातून. चिपळूणमध्ये म्हाडाची जमीन घेतली, लोकांचा 7-12 उतारा घेतले, अजून त्यांचा पैसा नाही. जे तुम्ही काय केलेलं आहे, म्हणजे ही जी आज व्हिडिओ प्रथमेश गोंडकरांनी माझ्याकडे पाठवलेला आहे, साहेब उद्धवजी बाळासाहेबांच्या पक्षप्रमुखाने मी दाखवलेला आहे. त्यांनी सांगितलं ना मला, बिंदास्त आणि त्याला माझ्याकडे घेऊन या, काय त्याला पाहिजे असेल मदत करू आपण, पण तिथे लोकांना कुठलीही जमीन कोणाच्या ताब्यात द्यायची नाही, हे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आज सांगता तुम्ही बेटकरांचा गैरसमज झाला. गैरसमज झालेला नाही, जाणून बुजून केलेला आहे. रात्री 10 वाजता रोशन सर तुम्हाला मी फोन केला होता. मला ज्या वेळेला मातोश्रीवरनं कळलं त्या तुम्हाला फोन केला, माझा तिथे कच्चाकरण तुम्ही करणार आहात. साहेब नाही, तुम्ही या, काय व्हायचं ते झालं. सागर काय, ह्या सागरातला हा शेतकऱ्याचा पोर आहे कुणबी, लक्षात ठेवा. तेव्हा आम्ही कुठे जाऊन नागर खालू घोमसून टाकू, तो कोणाला बापाच्या माहित नाही पडणार. मग तो पालकमंत्री असू दे, उद्या सामान असू दे, हे नाव घेऊन सांगतोय मी तुम्हाला त्यांच्या तालुक्यामध्ये. अरे हा इकडे दक्षिण दिशेला, तो उत्तर दिशेला बोबड्या. पण हिंमत आहे तुमच्यासारखे असे. आज तिसऱ्या हे 3 हॉल 5 हॉल भरतील असे बाळासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले. माझे कामगार आहेत मुंबई शहरामध्ये, पेप्सी कंपनी, कोको कोला कंपनी, आता इथे इथे मी भांडतोय, लोकांना रोजगार देतोय.
हॉस्पिटलमधून कामा करतायत. मी ज्या वेळेला पक्ष सोडला त्यावेळेला मला थोडसा माझ्यावर अन्याय केला, पण आज भरून काढला. आणि तुमच्यासारख्याला माझा पाठिंबा. गोवणकर साहेब, तुम्ही माझे पुतणी असू दे, मुलगी असू दे, तुमचे सगळ्या संघटनेला, माझ्या आई बहिणी संघटनेला माझा पाठिंबा पूर्ण राहणार. सदैव बेटकर म्हणून राहणार परिवारातून, हे लक्षात ठेवा. पण कुणबी समाजाने कोणाचा बळी बनू नका, कोणाचे गुलाम बनू नका, हे तुम्हाला मी सांगतोय. अरे माझ्यासाठी किती माझ्यावर अन्याय करतायत पक्षात आल्यानंतर, पण मी कोणाला धूप घालत नाही. इकडून तिकडे नाचवतायत साहेब, सर्वच खूप नाचवतात. तो बेटकर काय आता जाऊन करणार आहे? काय करायचं? तर मी शेतकऱ्याचा पोर आहे. काय करायचं? नांगर धरायचा. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईमध्ये काय हाऊस किमिंग चालवायचं, तर मला बाळासाहेबांनी चांगलं शिकवलेलं आहे. आता माननीय उदयजी बाळासाहेब रेशमीताईंनी डोक्यावर हात ठेवलेला आहे. आणि म्हणून माझे सगळे या तालुक्यातले उबाड्याचे लोक, उबाडा म्हणून हे माननीय उदयजी बाळासाहेब ठाकरेंचे हे बघा बसलेले लाईनवर आहे. सगळ्यांचा पाठिंबा आहे, कोणाचा पाठिंबा नाही, सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि आम्ही पाठिंबा जरूर देणार. सदैव बेटकर जरी इथे येऊन आडवा होणार, तुमच्यावर अन्याय होईल त्यावेळेला, तरी स्वतः शेतकऱ्याचा कुणव्याचा पोर बोलाल. नाही कोणाच्या बापाची. अरे आता सत्ता आली म्हणून सत्तेत काहीतरी करायचं. सत्तेमध्ये नव्हतं, आमच्या पक्षात होते त्यावेळेला सांगितलं ना आता रद्द करूया. आता सत्तेत गेल्यानंतर काय गरीबावरती नागर फिरवायचा? अरे तुमच्या बापाने तुम्हाला घडवलं ना, तसं तुमचं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यात. उद्योगमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. लोकांचा नावाचा जय जयकार करा, तुमचा जय जयकार करा, पण नागाच्या स्वतःच्या गरीबावरती कशाला अन्याय करता? म्हणून आता महाराष्ट्राची ताकद तुमच्या पाठीशी, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंची, राज ठाकरेंची, माननीय आदिती ठाकरे साहेबांची आज आमच्या पाठीशी ताकद आहे. ती तुमच्या पाठीशी ताकद ठेवणार, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही म्हणाल काय आले काय नाही गेले काय, अजिबात होणार नाही. सदैव बेटकर कोणाचा गुलाम नाही. माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गावची गेलेले माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही समाजसेवक आहोत. आणि हे खरं रक्त खलकळलं म्हणून आम्ही तिथे उठलो आणि माईक जर बोलणाऱ्याला सांगितलं आम्ही चाललो. मनुष्याती काढून भट्ट पुढे घालणारा शिवसैनिक, एक लक्षात ठेवायचं. आणि शिवसैनिक नाही तर काय करू शकत नाही, म्हणून हा फायदा झालेला आहे. तेव्हा माझी एकच विनंती, जास्त वेळ गेलत नाही. रोजे साहेब, तुमचं आम्हाला मनोगत ऐकायचं आहे. आणि तुम्ही एवढ्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचा सर्वांना मार्गदर्शन करणारे सामान्य माणसाला स्वतःच्या मोठा भावातून छोटा भावासोबत तिथे जवळ आलेत ना, माही तुमच्या शब्दाला मान देऊन व्यासपीठावर बसलोय. नाही तर मी कोणाचा गुलाम नाही. त्या मंडळगरला पोरी बसून सांगतोय मी कोणाचा गुलाम नाही. स्वतः मी कष्ट करतोय, खातोय. माझ्या धंद्या पाण्यावर कोण अन्याय करेल तो शेतकरी बळीराजा आमचा वरचा बघितल्याशिवाय त्याला राहणार नाही. म्हणून आम्ही मुंबई शहरामध्ये धंदे उभं करतोय. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती. आणि हे आमच्या शेतकरी जमीन जागा धडप करणारा माणूस जर असा जर करत असेल तर गवणकर साहेब, रोशन साहेब, सगळे संघटनेचे तुमचे लोक उभे आहेत. माझ्याकडे 2 वेळा आलेत. माझा मी फाटका असो, साधा असो, नाही तर कसा असो, तो परमेश्वरालाच माहिती आहे, माननीय उद्धवजी बाळासाहेबांना माहिती आहे. एक लक्षात ठेवायचं. म्हणून आजची ही सभा आहे. जे आपल्यावर अन्याय झालाय, जमीन जागेवर अन्याय होतोय, तो आम्ही होऊन देणार नाही. तर कधी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आम्ही तुमच्या पुढे येणारच आणि झोपणार. माझा रत्नागिरी जिल्ह्यातल्या जमीन जागा विकून लोकांनी गावगाव विकतायत आणि फारसे लोक येत आहेत, पटेल कंपनी येत आहेत, गुजराती येत आहेत, मारवाडी येत आहेत. आता गुजरातला बघा आमचे लोक आहेत, तिकडे लोकांवरती अन्याय करतायत, मारामारी करतायत, त्यांची दमदाटी देत आहेत. आणि आमच्या कोकणात इथे येऊन आम्ही त्यांच्या सुटीजवळ आम्ही त्याला बसवतोय. काजूवाले आले, कोण आले, पापडवाले आले, बटरवाले. मान सन्मान ठेवा, इज्जत ठेवा. चुलीजवळ कोणाला बसवू नका. आपली काहीतरी ताकद बहुजन समाजाची, म्हणजे कुणबी समाजाची, इतर अटापगडी समाजाची ताकद दाखवा. ही ताकद नाही जर दाखवली तर आपण सगळ्यांचे गुलाम बनू आणि आपला फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगा, शामराव पेशे गेले, काय आहे काय कुठे काय? माननीय उद्धवजी बाळासाहेब साहेबांच्याकडे 90 सालापासून किती साहेबांनी आम्हाला भगवान यशवलं. काय आहे म्हणून तर म्हणता बोबड्या बोलतो ना रामदास कदम, अरे कुलवाडी काय जाणार, विधानसभेत काय नांगर धरणार आहे काय? अरे तुला नांगर काय दाखवायचा, धरीन तुला दाखवतो नांगर धरून. मग विधानसभेत धरायचा का कोकणात धरायचा?
ही आमच्या लोकांची भाषा आम्ही ते ऐकायचं आणि त्यांच्या पाठीकडे नाचायचं की आता काहीतरी करा. मग सांगितलं ना 10वी 12वी शिकला की मुंबईला जातो, घर काम करतो, कुठेतरी कलरची कामं करतो. आज आपल्या कोकणामध्ये सोन्याचा हिरा आहे. ही वालू बघा, वालूचा ढीग बनवतोय भया शेठ किरण. मी नाव घेऊन सांगतो पत्रकार साहेब, हाय का तुम्हाला आम्हाला कुठल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांचा वाद त्या वालूवरने चिरेखानीवरने वाद. मग आम्ही जायचं कुठे, आमच्या जमीन जागा. म्हणून सगळ्यांनी ताकद धरा, एकजूट ठेवा. नाही तर आला दुसरा आला, त्या भावाजवळ भांडणं लावणार, त्या भावजवळ भांडणं लावणार. पण ते ऐकायचं. पण आपली एक ताकद आहे सगळ्या कुटुंबाची, ती आपली ताकद ठेवायची. म्हणून आपण 90 सालापासून मागासलोय. काय आपल्याकडे विधानसभा आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद आली आहे, मान सन्मान झाला, दिला की खुश झालो. अरे एक जण एका जुटींच्या राहिलं तर उद्या आमच्या इथे एक तरी आमदार जरी करून दाखवा 9 तालुक्यात. खरोखर सगळ्यांची ताकद असेल तर मी तुमचा गुलाम बनेन, मी गुलाम बनेन. आणि जे मी कमवतोय तर त्याच्यासाठी घालवणार. पण एक तरी आमदार तुम्ही करून दाखवावा मला. त्याचं आयुष्यभर बाण. कीर्तनकर साहेब तुम्ही कीर्तनकर आहेत, देऊ आलेंदीचे, सांगा ना मला. या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात फक्त चालता, ठाणू पालघर इकडे कोणाकडे चालत नाही. हा भेदभाव आहे सगळा. कारण आम्ही काय साधे भोळे लोक, त्याच्यामुळे आमचा फायदा घेतला. आता बस झाला फायदा घेतला तेवढा, याच्या पुढे आता फायदा कोणाला देऊ नका. गव्हर्नर साहेब अपमान हो अगर न हो तरी हा माणूस शेतकरी आहे, हा तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढे लक्षात ठेवा. कधीही पण वेळ रात्री हाक मारा. माझ्याकडून जेवढं व्हायचं तेवढं मी सहकार्य तुम्हाला करणार. माननीय उद्धवजी बाळासाहेबांचं सहकार्य तुम्हाला पाठीशी आहे. एक व्हिडिओ दाखवल्यानंतर साहेब खुश झाले. किती लोकांनी त्याला विरोध केला, पण साहेबांना मी समजून सांगितलं. माननीय उद्धवजी साहेब कोणाला नाही भेटत, सगळ्यांना भेटतात. 5 मिनिटं अर्धा तास देतात. तुमच्यासारखा माणूस आला की साहेबाजवळ बसा. पण आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फुल पाठिंबा आहे. गद्दार कराल तर पाठिंबा नाही, कुठेतरी अन्याय कराल जाणून बुजून तो पाठिंबा नाही. सत्यासाठी पाठिंबा तो देणारा माणूस आहे आणि ते आमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. माझा कुठेही खच्चकरण अपमान, मी शेतकऱ्याचा कुणबी समाजाचा नेता आहे रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणून साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. साहेब काय गरीबाला लोकांना रोजगार देतोय. मुंबईमध्ये राहण्याची सोय करा. पुण्यामध्ये चाकणपासून मुंबईमध्ये 20,000 25,000ची नोकरी देतोय. डिझेल मेकॅनिकल असू दे, वाडबाय असू दे, हाऊसकीपिंग असू दे, इलेक्ट्रिशियन असू दे, पीडब्ल्यूचं लायसन पाहिजे, प्लंबिंग असू दे. हा आम्हाला रोजगार बाळासाहेबांनी शिकवलं आणि बाळासाहेबांनी हा रोजगार उभा करून दिला. काही घेऊन गेले का? मी जाता वेळेला घेऊन जाणार आहे का? एवढी माझी संख्या लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आहे. अन्याय माझ्यावर होतोय. सर्वोदय साहेब मी काय करतो माहितीये? हा अन्याय होतोय. वर्धे काय माझ्या कंपनीवर लेटर पाठवता, कोकिल हॉस्पिटलमध्ये लेटर पाठवता, महिंद्रा कंपनी, पेप्सी कंपनीमध्ये लेटर पाठवता. त्याच्यावर धंद्यावर परिणाम झाला पाहिजे. करा परिणाम. सदैव बेटकरावरती ठेवा बाजूला काढून आणि सगळे कामगार आहेत तेवढे तुमच्या पेरोलवरती घ्या. ऐकलं साहेब? हे त्यांना सांगतो मी. मला काढून टाका, पण माझे कामगार आहेत तेवढे कामगार तुमच्या पेरोलवरती घ्या. पण कोकणातले कामगार आहेत, ह्याच्यावर अन्याय करू नका. तुम्ही तर काय देऊ शकत नाही, पण आम्ही तरी बाळासाहेबांनी कुठेतरी आम्हाला डोक्यावर आठवलं तर आम्ही देतोय. हे तरी तुम्ही सांभाळा. असं आहे तरी आम्ही त्याच्यासाठी हटत नाही आणि हटणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि शेतकरी कुणब्याचा पोर आहे. एवढं सगळ्यांनी बांधवांना लक्षात ठेवा. तुमच्यासाठी बहिणींना, या बहिणींना, बांधवांना माझा कधीही हाक मारा. त्यावेळेला मी तुमच्याबरोबर आलो नाही तर मला साधे बेटकर ओरडून गेला, भुकून गेला आणि शेवटका पाठ केली असं कधी आयुष्यात होणार नाही. मी मालकरी आहे शेगावचा, गजानन महाराजांचा कुटुंबाचा मी मालकरी आहे. एवढं मी सांगतो साहेब आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझं खच्चकरण झालेलं नाहीये, ते माझ्या महापुरुषांचं खच्चकरण झालेलं आहे. एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.